आत्मशांती भजन मंडळाच्या माध्यमातून इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आभार पण आहे. बरोबर. आभार शेवटी मानायचं का आभार आहे. तर या मंडळामध्ये नवीन 1, 2, 3 आणि 4 10 आला असं तर 5 होते. या आत्मशांती भजन मंडळाची सुरुवात जी गाडीतलं जे भजन होतं ते पलीकडे प्रभू म्हणून राहायचे दत्त मंदिर त्यांनी ती चालू केलेलं भजन आणि त्या गाडीमधल्या भजनामध्ये एक मेंबर असे जसे आवड असायची तसे लोक त्या डब्यात जायचे आणि अशी ओळख वाढत 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 गेल्यानंतर एक दिवस असा प्रश्न आला की या सावंतवाडीच्या नायगावमध्ये एक गंगीकर म्हणून होते, पांडुरंग गंगीकर म्हणून होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एक भजनाचा ग्रुप साहित्यामध्ये तयार करा आणि त्या भजनाचा ग्रुप तयार करण्यासाठी त्यांनी एक आम्हाला छोटीशी नाल दिली आणि ती नाल दिली आणि तुम्ही चालू करा म्हणून सांगितलं आणि तिथपासून या भजनामध्ये बरेचसे लोक आले, बरेचसे लोक निघून पण गेले. काही लोकांना आता आमच्या सगळ्यांचा कसा विश्वास आहे की बुवांचं जे लिखाण आहे किंवा जो हिशेब आहे त्याच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे. ह्या हजेरी बिजेरी आम्ही नंतर लावायला लागलो. सुरुवातीला कसं होतं की एक जमा झालेली रक्कम हे पाकिटं बिकीचं काही वाटत नाही पहिल्यांदा त्यावेळेला काय उपयोगी असणारी वस्तू द्यायची प्रत्येकाला याच्याप्रमाणे द्यायची आणि मग त्याच्यानंतर असा विचार निघाला की आज आम्ही काय देवाची भांडी दिली, देवाच्या भांड्याचा एक सेट दिला तर तो प्रत्येकाकडे डबल टिबल असतो डबल होतो किंवा त्याच्यानंतर आम्ही टाक्या पण दिल्या, डबे पण दिले, काही काही वस्तू वेगवेगळ्या देण्यात दिल्या. त्याच्यानंतर असा विषय निघाला की जर 2 पैसे आम्हाला या भजनाच्या माध्यमातून जर मिळत आहेत तर मग त्याची ज्यांना आवश्यकता आहे ती वस्तू त्या पैशातून घेतली म्हणून आपण इथपर्यंत येऊन. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या भजनामध्ये जसं तुम्ही लक्ष घालून भजन कराल किंवा प्रेमाने कराल याकडे जास्त लक्ष असतो. कधी कधी आम्ही सुद्धा म्हणतो की बाबा आमच्या वेळेला काय महत्त्व नाही का, आम्ही इथे 6 वाजता येतो, तुम्ही 6:30ला येता. होतं ते मागे काही गोष्टी अशा असतात. पण आज आम्ही जे हे टिकवलं आहे हे टिकवायला कशासाठी पाहिजे की भजन हे आमचं जे माध्यम आम्ही जे चालू केलं ते कोणत्या पैशाच्या आशेने नाही. बरोबर की बाबा भजन आहे आणि आम्हाला पैसे मिळतील आणि आम्ही याच्या पुढे हे करू ते करू. अजूनही माझी बुवाला विनंती अशी आहे की त्यावेळेला त्यांनी 51 रुपयापासून सुरुवात वाचली हे आपण ऐकलं. आज आपण 1500 पर्यंत पोहोचलोय. मग 1500 पर्यंत पोचायची आम्हाला गरज लागतच नव्हती. तुम्ही यथाशक्ती द्या म्हणून आम्ही घेत होतो. त्यावेळेला 501 जास्त होते, आता 1000 झाले, 1100 झाले. आता आम्ही 1500 म्हणायला गेल्यानंतर कधी कधी समोरचा पण माणूस म्हणणारे घरगुती भजन आहे. आता भजन म्हटल्यानंतर काय त्यांना यथाशक्ती द्यायचं असेल ते देतात किंवा देतात, पण आपला खर्च वाढलेला आहे. रिक्षाचा खर्च, जाण्या येण्याचा म्हणा, इतर या सगळ्या गोष्टी. वाजपेयी आपला आता पूर्वी आता वाजपेयीचं नाव निघालं पण आमच्याकडे 2 वाजपेयी पहिले होते घरगुती आपले, चाळके आणि वाघे. आता काही तुम्हाला नवीन लोकांना त्याचा परिचय नाही माहिती तर ते चाळके बिचारे वाढले, वाघे आहेत पण एका डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे पण ते ज्या वेळेला होते तेव्हा आमची वाजपेयीची वाटणी होत नव्हती. आता ह्या वाजपेयाला आपण प्रत्येक भजनाला जर 200 रुपये देतोय तर आपण कितीतरी खर्चाने वाढलो ना. खर्च वाढला, आता 31,000चा जो खर्च दाखवला तो वाढला त्याच्या देणगीमधून वाढला. बरोबर.